सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आजचा बेत काय आहे तुम्हाला दाखवते. सगळे फिरून करून मज्जा करून आले आहेत. तुम्ही बघितला व्हिडिओ आणि कसं सांगू का बाहेरचं लय टाका येत नाही तर व्हिडिओ टाकाव का बाहेरचं बघाव काही व्हिडिओ टाकाव का फेसबुकला आणि व्हिडिओ काढायचं म्हणलं की चार्जिंग संपलं. आणि आज अशी गप्पा झाली की माझा फोन स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे व्हिडिओच कसलं काढायला थोडासा काढला तेवढाच टाकून दिलाय आणि डायरेक्ट घरी आलो आणि इकडे बघा आजचा बेत काय आहे. अंड्याची भुर्जी आणि जी शाकाहारी आहेत ना त्यांना काय ग हा बेसन पोळी. सगळं खर्चाला पण वाटाणा सोलून ठेवलेला आहे. दिदू वहिनी का आपली कांदा चिरते. कांदा चिरती, टोमॅटो चिरती, कोथिंबीर पण चिरती, मिरची पण चिरती, बिर्याणी मसाला पण. चला काय करायचं विचार कारण आपण बी खाऊ शकतो आपण का नाही खाऊ शकत? दिदू वहिनी मी चिरून काय काय करणार आहे ते सांगा आधी. अय किती काम करता हो तुम्ही घरी पण आणि इथं पण. जाऊ द्या. झाली का का एवढं होतं का कांदा? हो नाही किती घेतलं घे आणि किती घालत घेतलं तो हा 3 आणि एक घे जास्त कमी असू दे ना दीदी तांदूळ ते शिल्लक हा लय पण नको घेऊ. चला आता आमचं ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता तुम्ही बघत राहा नुसतं. चला आमचं असं नियोजन झालं की आता हा काय भाज्याचं पीठ आहे मस्तपैकी घरनंच आणलेलं. रात्री केलं तर बेसन बरेच जणांनी बघितलं कुठल्या ह्याच्यात काढू ह्याच्यात काढू काय मोठ्या ह्याच्यात नाही ती नाही झाला पुरीला अंड्याची भुर्जी केली ही आपण नाही केलं मैत्रिणीनं. ती अंड्याची भुर्जी समोनी केली, बिर्याणी व्हेज राईस समोनी केला, दीदीने तिला ती चिरून वगैरे दिलं आणि आता चिरून बसली. लेकरांनी केलंय त्याचं श्रेय त्यांना. आता संध्याकाळचं फक्त आमच्याकडे भजी करायच्यात, कुरड्या तळायच्यात आणि भाकरी करायच्यात. बाकीचं सगळं पुरीने केलं. हा आणि आता हा काही कालवायचं दीदी कांदा चिरून द्यायलाय त्याच्यामुळे तिला म्हणलं बाई कांदा चिरून दे तू असू दे तू काय म्हणली मला बेळवाल्याला दिलं तरी चालतं या समोर ही गिरवी ग आल्यापासून कांदा चिरती तुम्हाला हो ना? टमाट्याची फक्त कांदा चिरते. अगं सगळ्याच्या डोळ्याला पाणी येते तुझ्या डोळ्याला पाणी येत नाही काय करू आता. हा ठेवली का ती तू नाही त्यात मिक्स होते. होय बर कोणाचा फोन येतोय त्याच्या पलीकडं गॅस वाढवायचं काय म्हणतो बाकी. आलो फिरून बिरून मस्त पैकी आता परत एकदा आम्ही मस्त पैकी आता स्वयंपाक करतोय खातोय. आणि बरेचसे ताई साहेबांच्या कमेंट आल्या त्याचे की तुम्ही फक्त खायला काम म्हणजे स्वयंपाकच करताय फिरताय का नाही खाताय. अहो रातचं नाही फिरत आम्ही संध्या 5-6च्या पुढे इथं सगळं 7-7:30 ला तर आम्ही येतो रिटर्न. हा आणि आम्हाला सवय आहे संध्याकाळी 7:30च्या पुढे स्वयंपाक वगैरे करायचं त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथं कुठं काम आहे आपल्याला. इथं काय धुणं धुयचंय का बाहेर झाडून काढायचंय का फरशा पुसायच्यात का अंगात झाडायचंय का झाडात पाणी घालायचं. नाही तुम्हाला वाटत फिरायला गेलो आणि फिरायला जायचं व्हिडिओ का नाही. फिरायला गेल्यावरती कसं होतंय माहितीये का काढतोय की आता काय काढतात तिथं घाटात आम्हाला परवा चक्कर यायची वारी होती आणि तिथं पुढचा कालवा गोंधळ सगळे जिथे आपापल्या ह्याच्यात आलेले असते ते त्यांचं ते एन्जॉय चाललेलं असतो ना. आपलं मग मोबाईल धरून कुठं मध्येच नाचवायचं होय आहे का नाही हो. आणि कुठं कुणाला दाखवत बसायचं कोणाचं म्हणजे काय कायचं कसं काय कायचं ज्याचे त्याचे हे असतात. आणि इकडे घाट आहेत ना महाबळेश्वरला सगळं त्यामुळे तिथे किती ताप होतोय त्या घाटात. मला तर सुसाना प्रतापगडावर गेल्यावरती आहे ना त्याच्यावरती तो किती 22 किलोमीटरचा घाट कुठला तो हो प्रतापगड घाट कुठला होता पण तो आपण गेलेलो आंबोळी घाट नाही काहीतरी वेगळं हा असं काहीतरी घाटाचं होतं ना. अरे बापरे हा आणि काय हो सकाळचं 10 वाजेपर्यंत तर आम्ही सकाळी आता बघा 10 वाजता गेलतो इथनं तर 10:30 वाजता तोपर्यंत आमचं चहा झालता नाश्ता पोहे झालते परत बटाट्याची सुकी भाजी झालती 20 चपात्या केल्या चिरायचंय ना. हा ते सगळं मला भाज्या बनवून पुरतात दुपारी जेवण 2च. केलं. आता उद्या मस्त हॉटेल मधलं आम्ही जेवणार आहे का उद्या इकडं आपल्या भागात आल्यावर अगं उद्या वडापाव आता- घेतले मगाशी काल टाकून दिलं पुरीला वडापाव हा 5 लागायची, हा सॉस 5 लागायचा, हा चटणी ना ती सुद्धा 5 लागत होती. पुरीला खायला घेतलं पुरीने खाल्लं नाही म्हणलं बाय तूच खा. मी म्हणलं तुम्हाला घेतलंय तुम्ही खा मला नाही असलं काय खायला आवडत आपण खात पण नाही. वेगळं लागलं. आणि आता उद्या येणार की नाश्ता चहा आमकं तमकं काय केलेलं ते व्हिडिओ सगळे आता फक्त छान लागलं. कसं होतंय माहितीये का बाहेर फिरायला गेल्यावरती एक तर रेंज येत नाही मोबाईल चालत नाही
मोबाईल मध्ये एक तर आपण काय लिमिटेड डाटा मारलेला असतो, ते संपला 1-2 व्हिडिओ गेले की परत व्हिडिओ जात नाही. जोपर्यंत हॉटेलवर येतोय तेव्हाच वायफाय असेल तर आपण व्हिडिओ टाकू शकतो, नाही तर टाकू शकत नाही. असा पण प्रॉब्लेम असतो. आणि फिरायला गेल्यावरती मोबाईल मध्ये व्हिडिओ टाकत बसण्यापेक्षा बघायला आलो ना, हा एन्जॉय करायला आलो ना तरी एन्जॉय जास्त करतो आम्ही. हा मग ते माझं त्याच्यामुळे माझा युट्यूबला व्हिडिओ नाही शक्य सकाळपासून. आणि सगळ्यांनी महाबळेश्वर हा विषय म्हणजे सगळेच आलेले असतात, बघितलेला असतो. आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी आलेलो असतो, लोकांना का दाखवायचं असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझं फिरायला शक्यतो लय इंस्टाग्रामला आहे ते बघा. तिथं आल्यावरती लक्षात येतं, अरे युट्यूबला व्हिडिओ आहे मग माझ्या मगाशी ध्यानात आलं माणसाला सांगावं लागेल आम्ही महाबळेश्वरमध्ये गेलो, पण हाय आम्ही. म्हणजे कसं आहे माहितीये का, असं पण येतोय आम्ही. माझा हा प्रॉब्लेम झाला खरं सांगू. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे माझा त्या ह्याच्यावर गेल्यापासून व्हिडिओच नाही. मी आता घरी आल्या इथं हॉटेलवरती आल्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. तर असो हा व्हिडिओ तुम्हाला सांगा कसा वाटला, गप्पा गोष्टी मस्तपैकी. आणि सगळी झोपे गेल्यात बरं का, आम्ही आमचं चाललंय या, त्याच्यामुळे इथं लय गर्दी दिसणार रात्री सारखे. काय नको म्हणते ती का आम्ही तर चला म्हणलं होतं पण आता उभं चिरायचंय का? हा चिरचिर भाज्याला शेजारीच हॉटेल पण आम्हाला नाही खायचं. नको म्हणतात, नको पुरीला पोरं खायचंय का तुम्हाला हॉटेल? मला नाही. तुला समोर कुणीच नको म्हणतंय. तर असं चला आपण बारामतीत गेलो सिलेक्टेड हॉटेलमध्ये, तिथे जाऊन घेऊ. बरं सिलेक्टेड हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जाणार. डोकं दुखतं. हा तर त्याचं कुठलं कसं अशा जेवण प्रकारे भेटतंय? तर आमचं एन्जॉय झालेलं आहे. आम्ही फिरतो मस्त मजा, असं नाही की बाबा आलो आणि इथंच बसलो, असं काही नाही. सगळं लय झालेलं आहे. सगळं आता सविस्तर बोलत बोलत मी टाकीन व्हिडिओ तुम्हाला निवांत सारं. लय जणांच्या कमेंटला उत्तर घरी लय द्यायचं मला. कामाचा कार असतो, त्यामुळे आम्हाला अगोदरपासून स्वयंपाक हा प्रकार छटछुटच वाटलाय. स्वयंपाकाचं लय टेन्शन. हा तरी मला लगेच म्हणणार हो तू काय दमते स्वयंपाक करून. असं नाही काय, आपल्या त्या सासूबाई त्या म्हणायचं. काय काय होतंय तेव्हा? त्यांना वाटणार लगेच सासू स्वयंपाक करते, पण असो हाय ती एक बाकीचे सांगेन मी आई सगळं. म्हणते तिला बाहेरचं काम नाही करू वाटत धुणं ही, मग आई स्वयंपाक करते. मग तिच्याकडे गुरांचं एक गाई शिर्डी आहे. शिर्डी नाही आवड इथली होय. इथली शिर्डी. तर चला सगळं सविस्तर सांगेन मी, असू द्या बाय सगळ्यांना आता. आता थोडं एन्जॉय हा. करायचं.